हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू सिव्हिलॅरिक्स. तर आता आपलं जे उरलं होतं फ्रेंड्स मागच्या वेळेस की महाट्रान्सकोचं ॲनालिसिस आपण देणार होतो. तर तुमची जी महाट्रान्सको झाली ती 22 फेब 2026. ठीक आहे. तर खूप इम्पॉर्टंट आहे. आणि हे काय इम्पॉर्टंट आहे तर IBPS जे तुमचे पुढचे येणारे एक्झाम्स असतील PYQs, तर त्यासाठी हे तुम्हाला उपयोगाला येणार आहे. ठीक आहे. तर ह्यामध्ये शक्यतो आपण बघू की पेपर कसा होता. ओव्हरऑल पेपर जर होता तुमचा मीडियम लेवल. ठीक आहे, मीडियम लेवल म्हणू शकतो. आणि अजून एक गोष्ट जर सांगायची झाली तर ह्यामध्ये तुमची जी मार्किंग सिस्टम होती तर ही होती -1/4. ठीक आहे, -1/4 तुमची मार्किंग सिस्टम. आणि त्यानंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे की ह्यामध्ये फ्रेंड्स 3 सेक्शन होते. हे परत सांगायची गरज नाही. टेक तुमचं 50 क्वेश्चन्स. ठीक आहे. आणि नॉन टेकमध्ये परत 2 पार्ट येतात, विच इज ॲप्टी प्लस रिझनिंग विच इज इक्वल टू 60 क्वेश्चन्स अँड मराठी इज इक्वल टू 20 क्वेश्चन्स. तर ह्यामध्ये ॲप्टिट्यूड जो तुमचा 20 क्वेश्चन्सचा होता तो डिफिकल्ट होता. आणि रिझनिंग पण तुमचं म्हणता येईल मीडियम टू डिफिकल्ट लेवल. तर अशा प्रकारचा तुमचा जो ओव्हरऑल पेपर होता. खूप लोक म्हणले की ह्या सेक्शनला जो आहे टाईम कन्झ्युमिंग सेक्शन म्हणू शकतो आपण. तर ठीक आहे, आपण आता ओव्हरऑल टेक्निकलचं फक्त आपण ह्यामध्ये ॲनालिसिस बघणार आहे. तर हा होता तुमचा टोटल ओव्हरऑल ट्रान्सको. तर ह्यामध्ये बघा वेटेज जर समरी काढायची गेली तर ह्यामध्ये अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट ॲड करा, प्लस फ्लुइड. ठीक आहे. तर हायड्रोलॉजी अँड फ्लुइड 16% वेटेज होतं. ट्रान्सपोर्टेशन 14-15 आसपास. स्ट्रक्चर्समध्ये पण अजून त्यामध्ये स्टील आहे प्लस RCCचा पार्ट आहे, तर हा पण 16%. त्यानंतर जिओटेक जर तुम्ही बघितलं तर 7-15% सिंगल टॉपिक वेटेज. सर्विंग 6 क्वेश्चन. जसं म्हणलं होतं ह्याच्याबद्दल तुम्हाला हिंट दिली होती मी मागच्या MIDC नंतर. ठीक आहे, MIDCचं जेव्हा आपण ॲनालिसिस केलं आणि म्हणलं होतं की जे ट्रान्सकोचं लेक्चर आपण मागच्या वेळेस 2020ला दिलं होतं, तुम्ही त्या लेक्चरवर पूर्णपणे 100% डिपेंड न राहता सर्वेइंग तेव्हा विचारला नव्हता. तर इट वॉज नॉट नेसेसरी की ह्यावेळेस विचारला जाणार नाही, कारण येणाऱ्या एक्झाम्स ज्या झाल्या ह्यापूर्वी MIDC असेल लेटेस्टवाल्या, त्या सगळ्या एक्झाम्समध्ये सर्वेइंग विचारला गेला होता. तर त्यामुळे म्हटलं होतं की सर्वेइंगला तुम्ही व्यवस्थित करा. मटेरियल्समध्ये इंजिनिअरिंग मटेरियल्स, कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी 15%, एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग 4 क्वेश्चन्स होते 8%, आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंट 4% वेटेज होतं. तर अशा प्रकारे वेटेज डिस्ट्रीब्युशन तुम्ही बघू शकता की स्ट्रक्चर, ट्रान्सपोर्ट, प्रोजेक्ट मॅनेजमेंट, हायड्रोलॉजीमध्ये प्लस फ्लुइड करा. आणि इथं प्रोजेक्ट मॅनेजमेंटमध्ये अजून एक क्वेश्चन होता, एक एस्टिमेटिंगचा क्वेश्चन होता. ठीक आहे. तर एस्टिमेटिंग पण होता पण कमी होता, तर त्यामुळे त्याला कन्सिडर केलेलं नाही आहे. सो बाकी फ्रेंड्स दिस वॉज दी ट्रान्सको. तर ह्यामध्ये आपण एक क्वेश्चन्स फास्टमध्ये बघूया की महाट्रान्सको AE सब्जेक्ट वाईज. फर्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द, आणि आपण ह्याला आपण सब्जेक्ट वाईज केलेलं आहे. ठीक आहे. आत्तापर्यंत आपण ॲनालिसिस जे देत होतो पूर्ण ओव्हरऑल देत होतो तर सब्जेक्ट वाईज कॅटेगराईज केलेलं आहे की प्रायमरी फंक्शन अँड ॲझम्पशन ऑफ आयडियल रूफ ट्रस. तर रूफ ट्रससाठी अंडर जॉईंट लोडिंग, तर हे कशासाठी आहे, प्रायमरी फंक्शन टू कॅरी ॲक्झियल फोर्स.
तर पिन जॉईंटेड जे ट्रस आहेत ते तुमचे काय कॅरी करतात, ॲक्झियल, टेन्साईल ऑर कंप्रेसिव्ह, आणि बेंडिंग मोमेंट किती असणार आहे, 0. तर हे खूप इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर कॅन्टिलिव्हर बीम विथ UDL लेंथ ओव्हर एंटायर लेंथ. तर ह्यामध्ये थोडक्यात ही केस आहे तुमची. तर काय येणार आहे बेंडिंग मोमेंट, तर WL²/2. ठीक आहे. तर ह्यामध्ये 8 तर येणार नाही. 8 कुठे येईल, 8 कुठे येईल फ्रेंड्स, सिम्पली सपोर्टेड बीमला. ठीक आहे. त्यानंतर WL²/4 तर कुठंच येत नाही आहे. आणि त्यानंतर WL3/6 हे काय असतं जनरली, दिस इज द अँगल और थीटा म्हणू शकतो आपण. त्यानंतर इथं तुम्ही बघू शकता की WL²/2. ओके. आणि फिक्स्ड एंडला कधी पण इथं बेंडिंग मुवमेंट येणार आहे का, नाही, इथं तर 0 असणार आहे. फिक्स्ड एंडला कधी पण बेंडिंग मुवमेंट येणार आहे. तर हे कन्सिडर करू शकता तुम्ही. त्यानंतर कॅन्टिलिव्हर लेंथ L परत W ॲट फ्री एंड. तर ह्यामध्ये तुझं म्हणलं की डिफ्लेक्शन किती, तर ह्यामध्ये ड्यू टू लेंथ तर काय येणार आहे, डिफ्लेक्ट होणार आहे इथली साईज. तर किती होणार आहे डिफ्लेक्ट, WL³/3E आहे. ठीक आहे. तर इथं जे होतं WL³/6, तर 6 तर काय नाही आहे, पण 6EI असतं. तर डेफिनेटली इट विल बी स्लोप. ठीक आहे. तर त्यानंतर WL³/3 आहे. प्री स्ट्रेस कॉन्क्रीट मेंबर, लोकस ऑफ पॉईंट ऑफ सेपरेशन ऑफ रिझल्टंट कॉम्प्रेसिव्ह फोर्स इज कॉल्ड. तर त्याला आपण म्हणू शकतो फ्रेंड्स, इट इज कॉल्ड ॲज तुमचं थ्रस्ट लाईन. ठीक आहे. थ्रस्ट लाईन म्हणजे काय, की ज्या त्याला प्रेशर लाईन म्हणू शकतो पण, की जिथं पॉईंट्स ऑफ ॲप्लिकेशन ऑफ रिझल्टंट, म्हणजे हे खूप इम्पॉर्टंट आहे, पॉईंट ऑफ ॲप्लिकेशन ऑफ रिझल्टंट कॉम्प्रेसिव्ह फोर्स. तर जे पण प्रिस्ट्रेस मेंबरमध्ये जो रिझल्टंट जिथं लागणार ते थ्रस्ट लाईन म्हणतो आपण त्याला, किंवा प्रेशर लाईन म्हणू शकता. ठीक आहे. तर ह्यामध्ये अकॉर्डिंग टू लिमिट स्टेट डिझाईन पार्शियल फॅक्टर सेफ्टी ड्यू टू डेड लोड अँड लाईव्ह लोड. ठीक आहे. डेड लोड प्लस इम्पोजला पण LL पण म्हणतो. तर 1.5. जिओटेक बघू आता. जिओटेकमध्ये काय, विच टाईप ऑफ फाउंडेशन सुटेबल फॉर हेवी अँड सेफ बेरिंग कॅपॅसिटीसाठी. कुठलं फाउंडेशन आहे, SBC लो असेल तर डेफिनेटली राफ्ट, पर्याय नाही आहे. मेहरॉफबद्दल विचारणं, मेहरॉफ साहेबांनी पण जर तुम्ही सांगायचं गेलं तर बिअरिंग कॅपॅसिटीवर काम केलं आहे, सॉईलच्या बेरिंग कॅपॅसिटी. जसं टरजागी साहेबांनी काम केलेलं आहे तसंच मेहरॉफ पण मोठे साहेब आहेत आणि त्यांनी काम केलेलं आहे. आणि ह्यासाठी एक फॉर्म्युला होता टरजागी सरांचा, CNC + QNQ + हाफ गॅमा BN गॅमा. तर हा फॉर्म्युला सगळे आपण शिकलो. तर ह्यामध्ये काही फॅक्टर्स लागतात या फॉर्म्युलामध्ये, जसं की शेप फॅक्टरला आपण SC म्हणतो. त्यानंतर डेप्थ फॅक्टर त्याला DC म्हणतो, आणि इन्क्लिनेशन फॅक्टर त्याला IC म्हणतो. तर ह्यामध्ये वेगळ्या वेगळ्या शेप ऑफ तुमची फुटिंग कशी आहे, स्क्वेअर आहे की रेक्टँगल आहे की सर्क्युलर आहे, त्यानुसार तुमचा हा लागणार आहे. आणि डेप्थ फॅक्टर तर तुमचा डिपेंड करतो डेप्थ ऑफ फाउंडेशनच्या बेसिसवर, आणि आय म्हणजे इन्क्लिनेशन, म्हणजे तुमचा जो लोड आहे तो सेंट्रॉइडल आहे, इन्क्लाइड आहे, तर फुटिंगला कसा आहे, तर त्या बेसिसवर हा फॅक्टर अप्लाय होतो. तर ठीक आहे. तर ह्यामध्ये हे फॅक्टर्स हा फॉर्म्युलामध्ये मॉडिफाय एवढंच होतं की CNC SC DC IC. ठीक आहे. एवढंच एक बेसिक ॲड होतं. परत ह्यामध्ये SQ DQ IQ, बस ह्यामध्ये S गॅमा D गॅमा I. तर ह्यामध्ये जवळपास तुम्हाला लक्षात आलं की हे शेप, डेप्थ अँड इन्क्लिनेशन 3 फॅक्टर. रिलेटिव्ह कॉम्पॅक्शन म्हणजे काय, फील्ड ड्राय डेन्सिटीवर मॅक्झिमम ड्राय डेन्सिटी. तर गॅमा D/γD मॅक्स असं म्हणू शकतो. तर मॅक्झिमम ड्राय डेन्सिटी खाली यायला पाहिजे, आणि फील्ड ड्राय डेन्सिटी किंवा गॅमा F/γ मॅक्स असं आपण म्हणू शकतो. तर ह्यालाच काय म्हणतो आपण, RC, विच इज रिलेटिव्ह कॉम्पॅक्शन. त्यानंतर शिअर स्ट्रेंथ डिपेंड्स ऑन इंटरनल अँगल ऑफ फ्रिक्शन. तर तुम्हाला माहिती की
फायवर डिपेंड करतं. कसं आहे फॉर्म्युला, एस इज इक्वल टू म्हणजे शिअर स्ट्रेंथ सी प्लस सिग्मा टॅन फाय. ठीक आहे, किंवा याला टाऊ म्हणा, टाऊ इक्वल टू सी प्लस सिग्मा टॅन फाय, कसंही म्हणू शकता तुम्ही. ठीक आहे, तर ह्यामध्ये सी काय आहे, कोहिजन, आणि सिग्मा काय आहे तुमचा स्ट्रेस आहे, आणि फाय काय इंटरनल अँगल ऑफ इंटरनल फ्रिक्शन. तर ठीक आहे, त्याला आपण फायने डिनोट करतो. तर ह्यामध्ये तुम्हाला लक्षात आलं असेल की तुमची जी शिअर स्ट्रेंथ आहे ती डिपेंड करते कोहिजन अँड फ्रिक्शनवर. तर हे खूप इम्पॉर्टंट आहे. फंडामेंटल प्रॉपर्टी ऑफ सॉईल रेझिस्टिंग डिफॉर्मेशन विच इज कॉल्ड शिअर स्ट्रेंथ. तर त्यानंतर बघूया फ्लुइड मेकॅनिक्स अँड हायड्रोलॉजी. कोएफिशियंट ऑफ डिस्चार्ज विचारलं तर ओरिफिससाठी जनरली व्हॅरी करतो 0.62 टू 0.65 ह्या रेंजमध्ये. तर 0.62च्या आसपास जे आन्सर आहे यू कॅन थेरोटिकली से 0.6. ठीक आहे, तर जनरली 60 to 65% म्हणू शकता तुम्ही. त्यानंतर फ्राऊड नंबर 1 म्हणलेलं आहे. 1 कशासाठी क्रिटिकल काय असो फ्राऊड नंबर कशाला दिला आहे बरं, का म्हणून दिला आहे, कोणी दिला आहे. तर फ्राऊड साहेब होते एक, ज्यांनी ग्रॅव्हिटी फोर्स जेव्हा डॉमिनेट होतात तुमच्या फ्लुइडमध्ये, ग्रॅव्हिटी फोर्समध्ये कधी इनर्शिया ओव्हर ग्रॅव्हिटी फोर्स, ह्या फिनॉमिननला फ्राऊड नंबर म्हणतो. आणि अजून एक होती गोष्ट की एक असते तुमची वेलॉसिटी ऑफ वॉटर, आणि ज्यामध्ये सपोज इथं वेव्ह क्रिएट झाली असेल तर ह्याला म्हणतो सॅलरिटी. तर सॅलरिटी म्हणू शकता किंवा वेलॉसिटी ऑफ वेव्ह म्हणू शकता, विच इज इक्वल टू √GY ह्याचा फॉर्म्युला असतो. आणि ह्यालाच आपण म्हणतो की V ओव्हर √GY हा तुमचा असतो फ्राऊड नंबर. आणि ह्याला काय म्हणतात, हायड्रॉलिक डेप्थ का म्हणलेलं आहे. हायड्रॉलिक डेप्थ आणि हायड्रॉलिक मीन डेप्थमध्ये काय फरक आहे, तर बघा हायड्रॉलिक मीन डेप्थ कधी कधी म्हणतात, त्यालाच हायड्रॉलिक रेडियस म्हणतो आपण. ठीक आहे, तर हे एकच आहे. तर ते असतं एरिया ओव्हर वेटेड पेरिमीटर. पण हा जो वाय आहे तो एरिया ओव्हर टॉप विड्थ आहे. ठीक आहे, तर फरक आहे. तुम्ही थोडंसं व्यवस्थित थोडं अभ्यास करा, काय करतं आहे समजून घ्या. तर फ्राऊड नंबर त्यानुसार क्रिएट केला गेला. आणि फ्राऊड साहेबांनी सांगितलं की जर तो 1 असेल तर क्रिटिकल म्हणा, तो FR ग्रेटर देन 1 असेल तर सुपर म्हणा, सुपर क्रिटिकल मी परत लिहिणार नाही. FR लेस देन 1 असेल तर सब म्हणा. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा तुम्ही. त्यानंतर मॅक्झिमम रेट ॲट विच वॉटर ॲब्झॉर्प्शन टेक प्लेस इन सॉईल विच इज नोन ॲज इनफिल्ट्रेशन कॅपॅसिटी. आणि इनफिल्ट्रेशनवर काम करणारे जे सायंटिस्ट होते त्यांचं नाव हॉर्टन आहे. हॉर्टन सरांनी खूप काम केलेलं आहे यावर, आणि हे सगळं आपण स्टडी केलेलं आहे हायड्रोलॉजीमध्ये. त्यांचा कर्व कसा आला, रेनफॉल इंटेन्सिटी, तर हे सगळ्या गोष्टी आपण बघितलेल्या आहेत. बॉयंट फोर्स हा तो बॉयन्सी चॅप्टरमधून, ज्याचं एक मूळ प्रिन्सिपल आहे ज्याला म्हणतो आपण आर्किमिडीज प्रिन्सिपल. ठीक आहे, तर आर्किमिडीज प्रिन्सिपल काय म्हणतो की तुमचं जे बॉयंट फोर्स आहे जो डिपेंड करतो डेन्सिटी ऑफ फ्लुइड डिस्प्लेस. तर जेवढी फ्लुइडची डेन्सिटी डिस्प्लेस झाली आहे त्यावर तुमचं बॉयंट फोर्स ॲक्ट करतो किंवा त्यावर डिपेंड करतो. कंटिन्यू